रूम आहे ना अशी दिसण्या अगोदर तुम्ही बघू शकता पुढच्या क्लिपमध्ये की अशी दिसत असते. तर मला ना तुम्हाला आज एक गोष्ट अशी मनापासून शेअर करायची आहे. माझं सुद्धा 3 वर्षाचं मूल आहे आणि घरामध्ये पसारा होतो, खूप जास्त राडा सुद्धा होतो. सतत कोणी ना कोणी येत असतं, बोलत असतं. किती घरामध्ये पसारा ठेवते, तुझ्या रूम मध्ये तर कधीच गोष्टी आवरलेल्या नसतात, किती अस्तव्यस्त पडलेल्या असतात. पण मी तुम्हाला आज निक्षून सांगते, त्यांच्या कोणाच्याच गोष्टींकडे ना तुम्ही लक्ष द्यायचं नाहीये. तुम्ही करत असता बरोबर आहे ना, तुम्हाला तुमच्या मुलाच्या खेळण्याचं टायमिंग माहिती असतं, त्याचं जे शेड्यूल आहे किंवा त्याच्या गोष्टी आहेत ना त्या फक्त तुम्हालाच माहिती असतात. बाकीचे बाहेरून टोकणारे लोक असतात ना, त्यांना फक्त आणि फक्त तो पसारा दिसत असतो. तुमचं मूल खेळत आहे, तो खुश होत आहे किंवा तो थोडासा खेळण्यासोबत एंगेज झालेला आहे, या गोष्टी दिसत नाहीत. त्याच्यामुळे पसारा होतोय ना तर होऊन द्यायचा. हा पसारा आपण किती आवरणार ना, बरं ठीक आहे आपण आवरेल सुद्धा, पण त्यांचं जे लहानपण आहे त्यांना सारखं ओरडून ओरडून असं नाही चालणार ना. त्यांचं लहानपण परत तर येणार नाही. आज जी चिमुकली आहेत, ज्या तुमच्या मागे आई आई करून फिरत आहेत, ती उद्या स्वतःच्या जगात व्यस्त होणार आहेत. मग त्यांच्यावर राग चिडचिड करण्यात काहीच अर्थ नाहीये ना. म्हणजे आज तुम्हाला वाटेल की यार हा खूप पसारा होत आहे किंवा मे बी दुसऱ्यांच्या बोलण्याचं ऐकून तुम्ही सुद्धा म्हणाल की तुमच्या बाळाला की पसारा नको करत जाऊ किंवा या गोष्टी नको करू. पण पसारा करू द्यायचा, खेळू द्यायचं, परत तो आवरायचा, परत पसारा करू द्यायचा. मुलं लहान आहेत तोपर्यंतच या गोष्टी होणार आहेत. उद्या ती मोठी होतील आणि आपापल्या गोष्टींमध्ये व्यस्त होऊन जातील ना, तेव्हा तुम्ही याच आठवणी आहेत किंवा हेच ते क्षण आहेत, हेच ते त्यांचे छोटे छोटे हात आहेत जे तुमचे केस ओढत होते, जे तुमच्या मागे तुमचा कपडा किंवा तुमचा ड्रेस पकडून आई आई करत ओरडत होते, प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करत होते. आणि याच त्या आठवणी आहेत. मी सांगताना सुद्धा थोडंसं इमोशनल होत आहे, कारण की खरंच जे मी ऐकते ते मे बी तुम्ही सुद्धा ऐकत असाल. म्हणून कोणाच्याच बोलण्याचा तुमच्यावरती फरक पडू देऊ नका आणि तुमचं आई पण तुमच्या बाळाच्या मधला आणि तुमच्या मधल्या गोष्टी आहेत ना खूप छान पद्धतीने आठवणी आहेत ना कलेक्ट करत राहा. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही म्हणू शकता मी वंशचा हा रोजचा पसारा असतो. मी मे बी रोजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नाही दाखवत. रोज तो 2-2:30 वाजता स्कूलमधून आला की त्याला दिसेल ती गोष्ट तो खाली घेत असतो. फक्त खेळणीच नाही, म्हणजे मी जो बेड आवरलेला असतो ना तो संध्याकाळपर्यंत लिटरली रूम सकाळपासून आवरलेली नाहीये अशी तो करत असतो. पण मी आता त्याच्यावरती ऑफकोर्स मी कधी कधी चिडते, ओरडते, कारण की एका टाइम नंतर आपले सुद्धा पेशन्स सुटतात. पण मी होईल तेवढं त्या गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचं गिल्ट होतं जेव्हा तुमचं बाळ झोपी जातं ना, नंतर तुम्हाला वाटतं यार आपण खरंच खूप ओरडलो आज त्याच्यावर. त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्ही करू नका. आणि आज वंशला फ्रेंच फ्राईज खायचे होते आणि मी घरी अगदी झटपट बनवलेले आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर मी अजून एकदा शेअर करेल. सो भेटूयात मग अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.